महाराष्ट्राच्या सरकारने आणि केंद्र सरकारने 2750 कोटी रुपयाची अत्यंत महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना संभाजीनगर करता मंजूर करून त्याचं काम जोरात सुरू आहे। साधारण डिसेंबर पर्यंत या कामाला आपण ट्रायल घेऊ शकू, डिसेंबर 2025 पर्यंत, आणि जून 2026 पर्यंत या शहराला जी गरज आहे तेवढं पाणी मिळेल अशी व्यवस्था महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने केली आहे। आता काही लोकांना सवय असतं, 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर होते उद्धवजी, तेव्हा काहीच केलं नाही, तेव्हा कधीही त्या ठिकाणी संभाजीनगरचं दर्शन घेतलं नाही। संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याची एक बैठक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कधी घेतली नाही। त्यांनी कधी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याबद्दल त्यांच्या भाषणात कधी एक शब्दाने सुद्धा उच्चार केला नाही। आणि आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आता इतकी फास्ट सुरू आहे की ते पूर्ण होईल आणि संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल। पाण्याचा प्रश्न आहे म्हणून अजित पवारांनी आता एक वक्तव्य केलं आहे की एक दोन अपत्यावरच थांबा, भविष्यात खूप पाणी टंचाईचा सामना नाही, काही गोष्टी मिश्किलपणे बोलतात, एखाद्या चांगला डायस असलं की मिश्किलपणे काही गोष्टी बोलाव्या लागतात। मग अजित दादा बोलले असतील, मी काय ऐकलं नाही। पण संभाजीनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे मंत्री अतुल सावेजी, आम्ही सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड सर्वांनी खूप प्रयत्न केले आहे आणि लवकरच पाण्याचा प्रश्न सुटेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर हर जल योजना जी होती ती यवतमाळच्या एका गावामध्ये होती, मात्र त्याला पाणी नाही म्हणून एक 12 वर्षाच्या मुलीचा नदीत बुडून मृत्यू झालाय पाणी भरताना। योजना आहे परंतु योजनेला पाणी नाही अशा प्रकारची स्थिती। मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे सरकार असताना 2.5 वर्ष मोदीजींनी दिलेल्या सर्व योजना बंद पडल्या होत्या। मग आमचं सरकार आलं, आम्ही त्या सुरू करण्याचा प्रयत्न केला। एक नळ योजनेचं काम चालू करणे आणि पूर्ण करायला 2-2.5 वर्ष लागतात, कारण त्यांचा पाईपलाईन टाकावी लागतं, स्त्रोत बळकट करावे लागतात, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावं लागतं वगैरे। तर मला असं वाटतं आता ज्या पद्धतीने पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या हर घर जल योजना असेल, अमृत पाणी पुरवठा योजना असतील, या सर्व केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहे। या उन्हाळ्यात थोडा त्रास होईल, पण पुढच्या उन्हाळ्यात मात्र बऱ्यापैकी महाराष्ट्र हा पाणी टंचाईच्या बाहेर झालेला दिसेल। नाही, महाविकास आघाडीच्या लोकांनी जाणीवपूर्वक बाय प्लान ती घटना केली आहे। त्यांनी आधी सांगितलं आम्ही स्वतःहून तोडू, आणि जेव्हा सरकारचे लोक पोहोचले त्यावेळेस त्यांनी हल्ला केला, पोलिसावर हल्ला केला। नियोजनबद्ध पद्धतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ती घटना घडवून आणलेली आहे आणि त्यामध्ये पोलिसांना मार खावा लागला, पण पोलिसांनी सर्व हुडकून काढलेलं आहे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा मिळेल। हिंदी सक्ती विरोधात जे आहे तर मनसे आंदोलन झाले, दादरमध्ये बॅनर लागले आहे, राज ठाकरे आज तातडीची बैठक देखील। नाही, असं आहे की दोन गोष्टी आहे, मराठी आपली भाषा आहे, मातृभाषा आहे, ती देशामध्ये आपल्या मातृभाषेचं, कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला। आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातलं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य महाराष्ट्रामध्ये आहे। पण हिंदी राष्ट्रभाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे। मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे, ती आमची सर्वांची प्रायोरिटी आहे, कारण ती आपली मातृभाषा आहे। पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे। याकरता जी काही नवीन शिक्षण नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्त्वाचा आहे। नाही, बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या जरा गंभीरच आहे। एकदा माननीय मुख्यमंत्री यावर फार सिरियस विचार करताय, पण बीडमध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे। आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतो आहे आणि जो गुन्हा होतो आहे त्याला आम्ही अंतिम शासन देण्याकरता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात। आतापर्यंत काय होतं की गुन्हे करायचे पळून जायचे, आता पकडलं जात आहे आणि पकडून त्या गुन्हेगाराला अंतिम शासन होतपर्यंत काम करतायत। उज्ज्वल निकम सारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्ह्यामध्ये गुन्हे हाताळतायत, त्यामुळे आता वचक बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे। नाही, आपापला पक्ष वाढवा लागतो। शेवटी नीलमताई गोरे असतील, एकनाथराव शिंदे असतील, आम्ही असू, अजित पवारजी असू, त्यांना आपला पक्ष वाढवायचा
ही प्रायोरिटी आहे. त्यामुळं कार्यकर्ते विचलित होतात जर आपण त्यांना काही संधी दिली नाही तर. कारण आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मी निवडणूक लढेल. आम्ही असंच सांगतो की बाबा आपण महायुतीमध्ये लढणार आहोत. आमच्या सूचनाच कार्यकर्त्यांना महायुतीच्या आहे. पण आता स्थानिक लेवलला कधी कधी युती होतं, कधी नाही होत. पण साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अशा निवडणुका ज्या होतात त्या स्थानिक लेवललाच कन्सेन्सस करणं महत्त्वाचं असतं. स्थानिक लेवलला जर कन्सेन्सस झाली, युती झाली तर ती महत्त्वाची असतं. आम्ही वरून किती युती केली आणि खाली त्या ठिकाणी झाली नाही तर मात्र मग युतीच्या नुसतं तोंडाच्या वाफा असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं जे काही शिंदे साहेब असतील, आम्ही असू, अजित पवारजी असू, आम्ही तिघांनी ठरवलं आहे, देवेंद्रजी असो, आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की स्थानिक लेवलचे कन्सेन्सस घ्यायचे. निवडणुका लागल्यावर आज काही नाही आहे, पण निवडणुका लागेल तेव्हा आम्ही तिन्ही पक्षाला सांगू तुम्ही बसा, काही मतभेद आहेत का ते दूर करा, काही मनभेद आहे का ते दूर करा, अलायन्स करूनच लढा. त्यानंतर तीनही पक्षाचे आपापल्या नेत्यांना प्रस्ताव देतील आणि त्यात जिथे होईल तिथे होईल, जिथे नाही होईल तिथे मैत्रीपूर्ण लढू. नाही, खरं आहे की त्यांचं म्हणणं काही चूक नाही आहे. मी वारंवार सांगतो की स्थानिक लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कन्सेन्सस करावे लागतात. आता संभाजीनगर आहे, संभाजीनगरला युती करायचं काय करावं लागेल? आमचे अध्यक्ष, त्यांचे अध्यक्ष, त्यांचे अध्यक्ष बसून समजा सर्वांनाच वाटतं आम्हीच लढलो पाहिजे तर नाही होणार. ज्या ठिकाणी तिन्ही आमच्या पक्षाचे अध्यक्ष वाटेल एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र लढलो पाहिजे त्या ठिकाणी होईल. आमची भावना काय? युती झाली पाहिजे, महायुती झाली पाहिजे, महायुतीचा महापौर असला पाहिजे, महायुतीचा जिल्हा परिषद मेंबर असला पाहिजे. पण ज्या ठिकाणी होत नाही आहे त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती होतील. पण मात्र नंतर सुद्धा आम्ही एकत्र येणार आहोत. त्यात काही महायुती पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूतीने सरकार आणणार आहे. आमची महायुती प्रचंड मजबूत आहे, फेविकॉलचा जोड आहे. आणि आता कोणी स्वप्न बघू नये, हे जे नौटंकी करणारे आहे आता पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करून राहिले, हे नौटंकीबाज लोक जे आहे यांनी आता 15 वर्ष विसरून जा. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवार आणि आमची 11 पक्षाची महायुती आहे, ती अधिक मजबूत होणार आहे. पुढच्या काळात अधिक मजबूत होणार आहे, आत्तापेक्षाही मजबूत होणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं 15 वर्षापर्यंत पुढचे, नंतर अजून भविष्य हे काय व्हायचं ते होईल, 15 वर्ष तरी महाराष्ट्रात महायुतीचं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता राज्य आमचं येईल. आणि आम्ही जे जे काही संकल्प जनतेला दिला आहे, निवडणुकीच्या काळात जो काही जाहीरनामा दिला आहे तो आम्ही पूर्ण करून पुन्हा एकदा आम्ही जनतेचं मत जिंकू, जनतेचा विश्वास जिंकू. नाही, खरं आहे की नितेश राणेचं काही मत आहे, अजितदादाचं काही मत आहे, आमचे सर्वांचे मत आहे, पण इतिहास महत्वाचा आहे. छत्रपती शिवरायांच्या संपूर्ण इतिहास जर आपण विचारात घेतला, छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने सर्व धर्माच्या, सर्व समाजाच्या 18 प्रगत जाती, 12 बोलतेदार सैन्यांनी, मावळ्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्थापना आणि हे राज्य या ठिकाणी चालवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्याला साथ दिली आहे. त्यामुळं इतिहास हा आपल्या समोर आहे. तुम्ही इतिहास वाचलाय, सर्वांनी इतिहास वाचलाय, आपण लहानपणापासून इतिहास वाचतो आहे. त्यामुळे यावेळ किंतु परंतु जंतू आता कुणीही करू नये. आपला इतिहास साक्षी आहे, इतिहासावर आपण त्या ठिकाणी स्टँड राहिलं पाहिजे. इतिहास आपल्याला माहिती असल्यामुळं त्यावर वारंवार शब्दरचना करून, वारंवार टिप्पण्या करून काही योग्य नाही. कोणी आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर ज्यांना अभ्यास आहे त्यांनीच बोलावं, ज्यांना अभ्यास नाही त्यांनी बोलू नये. नितेश राणेंनी बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास केला आहे, ते बोलतात. पण माझी एकच विनंती सर्वांना आहे की छत्रपती शिवरायांच्या कुठल्याही इतिहासावर बोलताना मात्र त्या ठिकाणी अभ्यास करूनच बोललं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला पुढे नेलं पाहिजे आणि येणारी पुढची पिढी घडवली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.